खळ्यांचे वडील बापूसाहेब हे बालगंधर्वांचे चाहते. बालपणीचं खळ्यांचं गायन ऐकून बालगंधर्व बापूसाहेबांना म्हणाले, हा मुलगा मला द्या, हा फार मोठा गायक होईल. पण बापूसाहेब म्हणाले, मला मुलाला नाटक्या नाही करायचा. मुलाचं गाणं बजावणं बापूसाहेबांना मान्य होतं, पण छंद म्हणून, पेशा म्हणून नाही. आणि मुलाला तर आयुष्यात संगीताशिवाय काहीच करायचं नव्हतं. एका बँकेत नोकरी लागली, अवघ्या काही तासात सोडली. रेल्वे स्टेशन मास्तरचा कोर्स वडिलांनी करायला लावला. अजमेरला रुजू व्हायची वेळ आली, पण सुरांची पताका खांद्यावर घेऊन निघालेला हा वारकरी रेल्वेच्या लाल हिरव्या झेंड्यात तो कसा रमणार? शांताराम रांगणेकर नावाचा बालमित्र सारखं सांगत होता, तू बडोद्यात राहू नकोस, मुंबईला चल. आणि एक दिवस नशीब आजमावण्यासाठी श्रीनिवास घरातून पळून मुंबईला आला. शांतारामनं आप्पा गजने नावाच्या मित्राकडे त्याची सोय केली होती. गजन्यांचं घर लहान होतं, पण मन मोठं होतं. 2 खोल्या, त्यात 17 माणसं. हा नवा पाहुणा 18वा. झोपायचं गॅलरीत. उंदीर घुशी अंगावर यायच्या, पाऊस झोडपायचा, उपाशी पोटी वणवण करायची. एकच तारा समोरा आणि कपाय तळी अंगार, अशी अवस्था. पण सोबतीला जिद्द होती, कष्टाची तयारी होती, स्वतःच्या गुणवत्तेवरचा दुर्दम्य विश्वास होता, प्रतिभेचे पंख होते आणि परमेश्वरावर अढळ श्रद्धा होती. शांतारामचं हे ऋण आठवताना आजही खळ्यांचे डोळे पाणावतात. म्हणतात, माझ्या कातड्याचे जोडे करून त्याच्या पायात घातले तरी त्याचे उपकार फिटायचे नाहीत. ऋणानुबंध जपणारा असा हा कृतज्ञ माणूस आहे. आणि या वृत्तीनंच पुढे अनेकांशी स्नेहाचं नातं जुळलं. लता मंगेशकर, आशा भोसले, सुधीर फडके, गदी माडगुळकर, पंडित भीमसेन जोशी, किती नावं सांगावीत. श्रीनिवास खळे म्हणजे एक पूजनीय व्यक्ती आहे की एखादं गीत त्यांच्या हातात सापडलं तर त्या कवी कल्पना काय, त्याला शोभेल असं आणि गायकालाही शोभेल अशी दोन्ही दृष्टी ठेवून ते चाली बसवतात. त्याच्यामुळे ती चाल अजरामर होते. पुष्कळ वेळेला असं व्हायचं, ती मैफिलीत आले की एक उत्तम रसिकासारखं ऐकतात. मी फार मोठा संगीतकार आहे वगैरे ही दृष्टी ठेवून नाही, एक कलेवरती प्रेम करणारा जसा ऐकतो तशा अगदी चिकित्सक बुद्धीने ऐकतात आणि ते चांगलं झालं की चांगलं म्हणतात, वाईट झाल्याचं फक्त सांगत नाही तेवढं. पण त्यांच्या चेहऱ्यावरनं कळतं, कारण त्यांच्या बरोबरीचे सर्व लोक त्यांच्या चाली चोरून सुद्धा त्यांचीच गाणी गाऊन नाव मिळवलं. राजस सुकुमार मदनाचा पुतळा, राजस सुकुमार मदनाचा पुतळा, राजस सुकुमार मदनाचा पुतळा, राजस सुकुमार मदनाचा पुतळा. रवी शशिकळा लोपलिया, रवी शशिकळा लोपलिया, राजस सुकुमार मदनाचा पुतळा, राजस सुकुमार मदनाचा पुतळा. कस्तुरी मळावट चंदनाची उटी, कस्तुरी मळावट चंदनाची उटी, कस्तुरी मळावट चंदनाची उटी. रुळे माळकंठी, रुळे माळकंठी, रुळे माळकंठी, वैजयंती राजस सुकुमार मदनाचा पुतळा, राजस
कसे सोने सळा कसे सोने सळा कसे सोने सळा पांघरे पाटोळा घन नीळ सावळा घन नीळ सावळा घन नीळ सावळा बायनो राजस सुकुमार मदनाचा पुतळा राजस सुकुमार मदनाचा पुतळा सकळ हे तुम्ही मागे की सवा सकळ हे तुम्ही मागे की सवा सकळ हे तुम्ही मागे की सवा तुका म्हणे जीवा तुका म्हणे जीवा तुका म्हणे जीवा तुका तुका म्हणे जीवा तुका म्हणे जीवा